नमस्कार मित्रांनो, कल्पना करा, अनेक वर्षांपासून कोरडी पडलेली विहीर अचानक पाण्याने भरून जाते. हा चमत्कार नेमका कसा घडला? एकदा श्री गजानन महाराज फिरण्यासाठी बाहेर पडले होते. तो कडक उन्हाळ्याचा दिवस होता. सूर्य अक्षरशः आग ओकत होता. रस्त्यावरून चालताना महाराजांना तहान लागली. थोडे पुढे गेल्यावर त्यांना एक शेत दिसले. त्या शेतात एक शेतकरी मेहनत करत होता. महाराजांनी त्याच्याकडे पाहिले आणि प्रेमाने आवाज दिला, "बाबा रे, फार तहान लागली आहे. जरा पाणी देतोस का?" महाराज पुढे म्हणाले, "जलदानाचे पुण्य मिळेल." पण त्या शेतकऱ्याला महाराज कोण आहेत याची काहीच कल्पना नव्हती. शेतकरी स्वतः दिवसभर शेतात काम करणार होता. त्यामुळे त्याने घरातून एक कळशी पाणी भरून आणले होते. ते पाणी त्याच्यासाठी अत्यंत मौल्यवान होते. कडक उन्हात काम करताना त्यालाच त्या पाण्याची गरज पडणार होती. त्याने महाराजांकडे पाहिले. महाराज साध्या अवस्थेत फिरत होते. त्यांना पाहून शेतकऱ्याच्या मनात चुकीचा विचार आला. तो म्हणाला, "मी एवढ्या उन्हात घरून पाणी आणलं आहे. दिवसभर काम करून थकणार आहे. मला स्वतःलाच हे पाणी लागणार आहे." आणि त्याला राग आला. शेतकरी महाराजांना म्हणाला, "तुम्हाला पाणी कशासाठी द्यायचं?" तो पुढे म्हणाला, "दान हे सत्पात्री असावं. एखादा गरीब, दुर्बल, अपंग किंवा असहाय्य माणूस असता तर मी पाणी दिलं असतं. पण तुम्ही तर धडधाकट आहात. काही कामधंदा न करता फिरता आणि दुसऱ्यांकडे पाणी मागता." शेतकऱ्याचे शब्द कठोर होते. त्याने महाराजांना तिथून निघून जाण्यास सांगितले. मात्र श्री गजानन महाराज शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता. त्यांनी फक्त मंद स्मित केले. महाराज पुढे चालू लागले. थोड्याच अंतरावर त्यांना एक जुनी विहीर दिसली. महाराज त्या विहिरीच्या दिशेने जाऊ लागले. हे पाहून शेतकरी पुन्हा ओरडला, "अहो, त्या विहिरीजवळ जाऊ नका. ती विहीर कित्येक वर्षांपासून कोरडी आहे. तिच्यात पाण्याचा एक थेंबही नाही. या उन्हाळ्यात तर आसपास कुठेच पाणी नाही." पण महाराज शांतपणे विहिरीजवळ गेले. शेतकरी त्यांच्याकडे पाहत राहिला. महाराजांनी त्याच्याकडे पाहून शांतपणे म्हटले, "ठीक आहे बाबा, तू म्हणतोस तसे. लोकांच्या भल्याचे काही काम करून बघतो." महाराज विहिरीजवळ उभे राहिले. त्यांनी डोळे मिटले, आकाशाकडे पाहिले आणि मनोभावे देवाची प्रार्थना केली. काही क्षण शांतता होती. शेतकरीही आश्चर्याने महाराजांकडे पाहत होता आणि अचानक विहिरीच्या आतून एक आवाज आला. पाण्याचा पाझर फुटला होता. सुरुवातीला विहिरीच्या तळाशी थोडे पाणी दिसू लागले, पण काही क्षणातच पाणी वाढू लागले आणि पाहता पाहता विहीर पाण्याने भरू लागली. शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर हा अद्भुत चमत्कार घडत होता. कित्येक वर्षांपासून कोरडी असलेली विहीर आज पाण्याने भरली होती आणि काही वेळातच पाणी विहिरीच्या काठावरून बाहेर वाहू लागले. शेतकरी स्तब्ध झाला. ज्या माणसाला काही वेळापूर्वी तो वेडसर समजत होता, तो साधासुद्धा मनुष्य नव्हता हे त्याला जाणवले. हे कोणीतरी सिद्ध पुरुष आहेत. त्याच्या मनात पश्चाताप झाला. तो धावत महाराजांकडे गेला आणि त्यांच्या चरणी पडला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, "महाराज, मला क्षमा करा. मी आपल्याला ओळखले नाही. नकळत माझ्याकडून आपला अपमान झाला. माझी चूक झाली महाराज." महाराजांनी त्या शेतकऱ्याकडे प्रेमाने पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच मंद स्मित होते. महाराज म्हणाले, "घाबरू नकोस. तुझ्या शेताला आता मुबलक पाणी मिळेल. मन लावून मेहनत कर. तुझा मळा फुलव." महाराजांच्या आशीर्वादाने त्या शेतकऱ्याच्या जीवनात जणू नवे पर्व सुरू झाले. पण त्या शेतकऱ्याच्या मनात मात्र आता शेतीपेक्षा वेगळीच इच्छा निर्माण झाली होती. तो महाराजांना म्हणाला, "महाराज, आज मला आपले दर्शन झाले. आपण साधेसुधे मनुष्य नाहीत हे मला समजले. आता मला या संसारात आणि शेतीत रस उरलेला नाही. मला आपल्यासोबत राहू द्या. आपली सेवा करू द्या." महाराजांनी त्याची भावना जाणली. हा शेतकरी म्हणजेच पुढे श्री गजानन महाराजांचे प्रसिद्ध भक्त झालेले भास्करराव पाटील. या प्रसंगानंतर भास्करराव पाटील महाराजांच्या सहवासात राहू लागले. त्यांचे जीवनच बदलून गेले. जर तुम्हालाही श्री गजानन महाराजांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा, "गण गण गणात बोते."